तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. वरणफळं आवडतात, पण कधी-कधी ती विरघळतात. बऱ्याच ठिकाणी याला वरणफळं म्हणतात किंवा चकुल्या म्हणतात. काही ठिकाणी पीठफळं असंही म्हणतात. प्रत्येक भागात वेगवेगळं नाव आहे. परंतु बऱ्याचदा वरणफळं करताना ती पिठाळ, गिळगिळीत किंवा चिकट होतात. हो ना? मग ही एकच ट्रिक बघा. यामुळे वरणफळं एकदम मऊ आणि अगदी वेगळी-वेगळी राहतात. वरणफळं कितीही नीट केली तरी शेवटी ती एकमेकाला चिटकून पिटाळ होतात असं वाटतं आणि मग ती खायची इच्छाच होत नाही. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक आपण भन्नाट ट्रिक पाहणार आहोत. त्यामुळे आपली जी वरणफळ आहे ती अजिबात चिकट होणार नाहीत, गिळगिळीत होणार नाहीत. पाहू शकता पूर्णपणे अशी सुट्टी होण्यासाठी अतिशय साधी आणि सोपी एक ट्रिक आपण वापरायची आहे. आंबट गोड चवीची एकदम खमंग तोंडाला चव वाढणारी वरणफळं कशी बनवायची आहे, चला तर मग पाहूया अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स सहित. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण भरपूर ठिकाणी मी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. आता या ठिकाणी सर्वात पहिली आणि महत्त्वाची ट्रिक आपण वापरायची आहे. तुरीची डाळ आपण वाटीने मोजून घ्यायची आहे. 1 वाटी या ठिकाणी डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता पाण्याचं प्रमाण कसं ठेवायचं आहे, तर 1 वाटी डाळीसाठी बरोबर 2.5 वाटी पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे डाळ जास्त पण अशी पातळ होत नाही आणि विना पाण्याची अशी कच्ची पण राहत नाही. आता यामध्ये अर्धा टेबलस्पून तूप नक्की घाला. यामुळं एक छान असं टेक्स्चर येतं वरणाला. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानंतर कुकरला मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा एक फुल शिट्टी झाली की एकदम मंद गॅस करायचा आहे आणि 2 शिट्ट्या झाल्या की लगेच गॅस बंद करायचा आहे. जास्त पण शिजवून घ्यायची नाही. आता यानंतर आपण शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत याची कणिक मळून घेऊया. यासाठी मी या ठिकाणी 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घेऊन हलका असा गोळा तयार करायचा आहे. तर या ठिकाणी यानंतरची अतिशय महत्त्वाची टिप, बऱ्याच वेळेला आपले वरणफळ जे आहेत हे चिकट किंवा असे एकमेकाला चिकटतात किंवा अशी पितळ होतात. तर यासाठीच ही ट्रिक अतिशय महत्त्वाची आहे. या ठिकाणी पीठ मळत असताना अतिशय कमी पाण्यामध्ये एकदम जितका शक्य होईल तितका असा घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. सैलसर अशी कणिक भिजवायची नाही. यामध्ये आपल्याला तेल, ओवा, तिखट टाकण्याची काहीही गरज नाही. अगदी साध्या सिंपल पद्धतीने असा कठीण फक्त गोळा मळायचा आहे आणि याला असं कापड लावून किंवा झाकण लावून एक अर्ध्या तासासाठी असंच हे पीठ मुरत ठेवायचं आहे. आता यानंतर आपल्याला 2 टोमॅटो मध्यम आकाराचे पिकलेले घ्यायचे आहेत आणि ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. 10 ते 11 लसूण पाकळ्या लागतील आणि अगदी 1 इंच आलं असं आपण या खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचे आहे. एवढी पूर्वतयारी आपण करून ठेवायची आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. यामध्ये तेल टाकून तेल छान कडकडीत झालं की अर्धा टेबलस्पून या ठिकाणी मोहरी टाकायची आहे. मोहरी छान कडकडली, तडतड असा आवाज आला की यामध्ये लगेच आपण अर्धा टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत. जिरे मोहरी छान तडतडली की अतिशय महत्त्वाची ट्रिक म्हणजे चिमूटभर मेथ्या या ठिकाणी घालायच्या आहेत. खूप छान टिप्स मी मध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. चिमूटभर हिंग घालायचं आहे. मेथ्यामुळे अतिशय खमंग अशी फोडणी होते आणि एक प्रकारचं वेगळीच आपल्या फोडणीला किंवा वरणाला छान अशी चव येते. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आपल्याला आवडीनुसार आपण घालू शकता. त्याचबरोबर आपण जो टोमॅटो बारीक चिरून ठेवलेला होता तो पण यामध्ये टाकायचा आहे. टोमॅटो छान असं 2 मिनिटं परतून घेतला की यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि आलं लसणाची आपण पेस्ट जी बनवून घेतलेली आहे ठेचून ती घालायची आहे आणि नंतर छान असं फक्त या टोमॅटोमधलं पाणी आटेपर्यंतच आपण हे टोमॅटो भाजून घ्यायचं आहे. पूर्ण फुटू द्यायचं नाही, म्हणजे वरणाला छान अशी एक टोमॅटोमुळे सुद्धा छान टेस्टी येते. अगदी काही मोजके मसाले आता वापरणार आहोत. 1 टेबलस्पून या ठिकाणी गोडा मसाला वापरलेला आहे. धने पावडर अर्धा टेबलस्पून, जिरा पावडर 1 टेबलस्पून या ठिकाणी लाल मिरची पावडर किंवा आपला घरगुती कांदा लसूण मसाला वापरायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे गॅस मंद आचेवरती करायचा आहे
आणि या ठिकाणी या स्टेजला आपण थोडंसं चिंच आणि गूळ टाकायचं आहे. गॅस कमीच करायचा आहे. हाय म्हणजे टेम्परेचर असताना आपण चिंच गूळ टाकायची नाही. अगदी मंद आचेवरतीच 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले आणि चिंच गूळ आपण फोडणीमध्येच भाजून घेतल्यामुळे सुद्धा वरणाला छान असा सुगंध अगदी घरभर दरवळतो. आता यामध्ये आपण गरम पाणी वापरायचं आहे. आपल्याला जेवढी यातला वरणफळ लागणार आहेत, आपण बनवणार आहेत, त्या हेतूनुसार या ठिकाणी 4 वाटी मी पाणी घातलेलं आहे. टेस्टनुसार या ठिकाणी 1 टेबलस्पून मीठ वापरलेलं आहे. आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे, ही डाळ अजिबात जास्त फेटून घ्यायची नाही. प्रमाणात पाणी घातल्यामुळे डाळ पाहू शकता व्यवस्थित शिजलेली आहे. जास्त पण डाळ शिजवून घेतली की असं गिळगिळीत पिठळ असं होतं वरणफळ आपली. आता याला एक छान उकळी येते आहे. तोपर्यंत आपण आपलं पीठ भिजले का पाहूयात. पीठ आपलं छान असं हे भिजलेलं आहे. पुन्हा एकदा छान असं मर्दून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची ट्रिक म्हणजे या ठिकाणी पीठ लावून अजिबात आपण हे लाटायची नाहीत वरणफळे. बरेच जण काय करतात, पीठ लावून लाटतात. त्यामुळं त्या वरणामध्ये ते पीठ पण उतरलं जातं आणि त्यामुळं जे वरणफळ आहे ते एकमेकाला चिकटली जातात आणि पितळ गिळगिळीत अशी आपली ही वरणफळ होतात. आपण घट्टसर असं पीठ मळल्यामुळे या ठिकाणी पाहू शकता आपल्याला तेल सुद्धा लावण्याची काही आवश्यकता नाही. अगदी असं जरी लाटलं तरी सुद्धा आपल्याला पोळपटला किंवा लाटण्याला हे अजिबात चिटकत नाहीत. तर हीच एक खास आणि महत्त्वाची ट्रिक आहे की पीठ न लावता आणि एकदम कठीण असा हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि पीठ न लावताच हे वरणफळ लाटून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे जास्त पण पातळ करायची नाही. तुम्ही जास्त पण पातळ सैलसर कणिक ठेवली आणि जास्त पातळ जर वरणफळं बनवलीत तर ती वरणफळं वरणामध्ये विरघळली जातात. त्यामुळे थोडीशी अगदी आपली चपाती असते त्यापेक्षा थोडीशी जाडसर असे लाटून घ्यायचे आहेत. सुरीच्या साह्याने किंवा कटरच्या साह्याने तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे अशी कट करून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी मी उलथण्याच्या साह्याने अशी कट केलेली आहेत. तर याची अशी जाडी पाहू शकता. अशा प्रमाणात सर्व वरणफळं करून एकदा घ्यायची आहेत. एक सोडायची नंतर दुसरी लाटून घ्यायची असं सुद्धाही करायचं नाही. ही एक ट्रिक महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे. सर्व एकदम वरणफळ आपण करून घ्यायचे आहेत. हे चिटकत नाहीत एकमेकाला आणि नंतर आपण ही एक एक व्यवस्थित सोडायचे आहेत. उकळी आल्यानंतरच यामध्ये सोडायचे आहेत आणि पूर्ण सगळी वरणफळ सोडून झाली की फक्त 3 ते 4 मिनिटं त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहेत. आता आपली वरणफळ शिजलीत का कशी लक्षात घ्यायची आहेत. ही वरणफळं जी आहेत ती सर्व अशी वरती तरंगली जातात शिजल्यानंतर आणि अशी तरंगायला लागली की समजायचं आपली वरणफळं छान अशी शिजलेली आहेत. यापेक्षा जास्त पण आपण शिजवायची नाहीत आणि एका उकळीतले जे वरणफळं असतात ना ती खायला घेतली ना की खूप छान टेस्टी लागतात. तुम्ही पुन्हा पुन्हा गरम करून पुन्हा जर उकळून ती वरणफळं वापराल तर त्याची टेस्ट चव कमी येते. पाहू शकता अजिबात आपली गिळगिळीत किंवा चिकट अशी आपली वरणफळं झालेली नाहीत. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.